रत्न जडित अभंग. रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी. चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. नमस्कार रसिक हो. ह्या नितांत सुंदर ओळी लिहिणारे कुसुमाग्रज म्हणजेच वा शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी रोजी जन्मदिवस असतो आणि म्हणूनच हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणूनही साजरा होतो. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, अशी गोडवी आपल्या मराठी भाषेची संत ज्ञानेश्वरांनी गायली आहे. हो ना नमिता? नक्कीच. मंडळी, कुसुमाग्रज म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. किती अभिमानास्पद गोष्ट आहे ने. आपण या मराठी भाषेचे पाईक आहोत. ती आपली मातृभाषा आहे. मंडळी, तुम्हाला माहितीये, कविताच नाही तर कथा, कादंबरी, अगदी नाटक, लघुनिबंध अशा सगळ्याच साहित्य प्रकाराला कुसुमाग्रजांनी हाताळलंय आणि तेही अगदी लीलया. आणि त्यांच्या बरोबरच केशवसूत, माडगुळकर, इंदिरा संत, बालकवी विंदा करंदीकर यांनीही आपल्या मराठीची पताका अठ्ठेपार रोवली आहे. त्या सगळ्यांनाच गाज परिवारातर्फे मानाचा मुजरा. अगदी खरंय. या सर्व दिग्गजांचे आपण जन्मभर ऋणी राहणार आहोत असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. तर रसिक हो, दीप्ती देसाई प्रस्तुत गाजचा कार्यक्रम आज दालन महाराष्ट्राचे च्या व्यासपीठावरून सादर होतो. याहून दुसरं सौभाग्य ते काय. आम्ही पूर्ण गाज परिवार पौर्णिमा शिरीषकर मॅडमचे खूप आभारी आहोत की त्यांनी ही संधी आम्हाला दिली. तर गाजच्या या मराठी राजभाषा दिन विशेष भागात मी पल्लवी वढवेकर बर्वे, माझी सखी नमिता आफळे, स्वतः दीप्ती देसाई आणि पौर्णिमा शिरीषकर मॅडम यांच्या सोबत तुम्हा सर्वांचं रसिक हो मनापासून स्वागत करते. आज आम्ही तुमच्या समोर रसिक हो मराठी कविता सादर करणार आहोत, वेगवेगळ्या भावाच्या, वेगवेगळ्या मूड्सच्या. हो ना दीप्ती? हो, पण पल्लवी, कविताच का हा प्रश्न आपल्या रसिकांना पडू शकतो. नक्कीच. त्यांना मी हेच सांगेन, काव्य आधी झाले, नंतर जग सुंदर झाले. रामायण आधी, मग झाला राम जानकीवर. कवितेचं हेच महत्व साहित्य क्षेत्रात आहे, मग तिचा मान तिला द्यायलाच हवा. चला सख्यांनो, कार्यक्रम सुरू करूया. मंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. सगळ्या साहित्यिकांच्या मांदियाळीत एक नाव नेहमीच अग्रगणी आहे. त्यांचं नाव आहे आधुनिक वाल्मिकी, गीत रामायण लिहिणारे आपले ग दी मा. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. ही रचना सुदेत किंवा एका तळ्यात होती बदके पिले सुरेख यासारखी हळूवार भावगीत असू देत. गदिमा. गदिमांची एक दीर्घ कविता आहे ज्याचं नाव आहे जोगिया. जोगिया हा खर तर भैरव थाटातला एक राग आहे, ज्याच्यामध्ये एक प्रकारची गंभीरता आहे, शिवाय योग्याची विरक्तीही आहे, वैराग्यही आहे. तर आता आपण ऐकूया जोगिया, गदिमांची रचना. कोण्यात झोपली सतार, कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग. दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ लवंगा साली. झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज, का तुला कंचनी अजून नाही नीज. थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी, ते डावलूनी तू दार दडपिले पाठी. हळुवार नखलिशी पुन्हा मुलायम पान, निरखिशी कुसरवर कलती करुनी मान. गुण गुणसी काय ते गौर नितळ तव कंठी, स्वरवेल थरथरे फूल उमलले ओठी. साधता विड्याचा घाट उमटली तान, साधता विड्याचा घाट उमटली तान. वर लवंग ठसता होसी कशी बेभान, चित्रात रेखिता
चित्र बोलले ऐने, का नीरलोचनी आज तुझ्या ग मैने. क्या बात. त्या अधर फुलांचे ओले मृदुल पराग, हालले सांधला भाव स्वरांचा योग. घमघमे जोगिया दवात भिजुनी गाता, पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा. क्या बात आहे. रसिक हो, या सगळ्या नेपथ्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे गदिमांनी. आणि आता पुढे त्या गणिकेचं स्वतःचं मनोगत आहे. मी देह विकुनिया मागून घेते मोल, जगविते प्राण हे अर्पुनिया अनमोल. रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा, रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा. ना पवित्र देही तिळा एवढी जागा. शोधित एकदा, शोधित एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम. सावळा तरुण तो, सावळा तरुण तो खराच ग वनमाली. मंडळी, वनमाली म्हणजे श्रीकृष्ण. सावळा तरुण तो खराच ग वनमाली, लाविते पान तो निघून गेला खाली. अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव, पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव. बोलला हळू तो, बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी, मम प्रीती आहे तुझवर जडली राणी. नीतीचा उघडिला जिथे खुला व्यापार, नीतीचा उघडिला खुला जिथे व्यापार. बावळा तिथे हा इश्का गणितो प्यार. हासुनी म्हणाले, हासुनी म्हणाले दाम वाढवा थोडा. या पुन्हा पान घ्या, निघून गेला वेडा. राहिले चुन्याचे बोट थांबला हात, जाणिली नाही थोर तयाची प्रीत. पुन पुन्हा धुंडिते, पुन पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला. तो कशास येईल भलत्या व्यापाराला. तो हाच दिवस, तो हाच दिवस हीच तिथी ही रात. ही अशीच होते बसले परिरती क्लांत. वळुनी न पाहता, वळुनी न पाहता कापित अंधाराला. तो तारा तुटतो तसा खालती गेला. हा विडा घडवुनी, विडा म्हणजे मंडळी प्रेमाचं प्रतीक, जे प्रेमीजन एकमेकांना देत असतात. हा विडा घडवुनी करीते त्याचे ध्यान, त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान. ही तिथी पाळीते, ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे. त्या दिवशी ती अनटच्ड राहते बरं का. ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे. वर्षात एकदा असा जोगिया रंगे, वर्षात एकदा असा जोगिया रंगे. क्या बात है. मला थोडस या रचनेबद्दल सांगावंसं वाटतंय. खरं तर ना वरवर ही एका गणिकेची विरह कथा आहे, पण मला मात्र याचा उमगलेला अर्थ असा आहे की ही कुठल्याही उपरती झालेल्या, जाणीव झालेल्या अशा व्यक्तीची व्यथा आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या गाफील क्षणी आपल्या आयुष्यातनं एखादा क्षण निसटून जातो जो अनमोल असतो. एखादी व्यक्ती निसटून जाते जिचं आपल्याला अजिबात महत्व नाही वाटत. तर ही उपरती झालेल्या एखाद्या व्यक्तीची ही व्यथा आहे. ती व्यक्ती दुरावली, तो क्षण गेला की होणारं यापरतं दुःख काहीच नाही. गदिमांना खरंच वंदन आहे. नक्कीच. किती अलवार शब्दात त्यांनी तिचं प्रेम व्यक्त केलंय. शब्दातीत हा शब्दही कमी पडेल या कवितेसाठी. असो रसिक हो, मराठी भाषेची गोडी जवीट आहे. भावना कुठलीही असो, आपल्या मातृभाषेतनं आपण खूप प्रभावीपणे ती व्यक्त करू शकतो. हो ना दीप्ती? मराठी भाषाच न्यारी. सोप्या शब्दात सगळं मांडता येतं. वेळ आलीच तर आपल्याशी नुसतं कट्टी घेऊन भांडता येतं. अगदी खरंय मंडळी. पण प्रेम आपल्याला आपण जरी प्रेमात अकंठ बुडालेलो असलो ना, तरी आपल्या जबाबदाऱ्या, आपली कर्तव्य मात्र आपल्याला विसरता कामा नये बरं का. आणि ते विसरणं किती अयोग्य आहे. वाटले मला एकदा की, वाटले मला एकदा की पडूया थोडे प्रेमात. सगळ्या गोष्टी झूठ होतो याच दिमाखात. नकार येता तिचा,
जमीनवर आले. नकारे ताटीचा आहे डोळे उघडले, आयुष्यातील कर्तव्यांचे भानच मग आले. असंही होतं हा बऱ्याचदा. आता आपल्या पुढच्या कवितेमध्ये जी दीप्ती मॅम सादर करणार आहेत, प्रेमात पडण्याचे साईड इफेक्ट काय असतात ते आपल्याला कळेल. ओव्हर टू दीप्ती. जगन्नाथ रत्न पारखी यांची शेपटा कविता. एसीसीत मी बसलो होतो प्रथम परीक्षेत. एसीसीत मी बसलो होतो प्रथम परीक्षेत. एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली क्षण उत्सुकतेचा. पेपर पहिला घंटा पहिली क्षण उत्सुकतेचा. माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. मानेला ती देऊन झटका नकळत सवयीने. मानेला ती देऊन झटका नकळत सवयीने. लिहू लागली पेपर तेव्हा पानावर पाने. मऊ रेशमी मोहक काळा शेपटाचा भार. मऊ रेशमी मोहक काळा शेपटाचा भार. तिच्या तक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. अरे बापरे. 3 तास एक चित्त मी तिच्या शेपटात. 3 तास एक चित्त मी तिच्या शेपटात. एक ओळही लिहिली नाही उभ्या पेपरात. शेवटची घंटा झाली. शेवटची ती घंटा झाली आलो भानावरी. कळले आता आपुले जिणे गावी खेड्यावरी. केसानी त्या गळा कापला अलगद जी माझा. केसानी त्या गळा कापला अलगद जी माझा. परी बैलांच्या पिळून शेपटा जगतो हा राजा. शेतीवरती मोतेवरती माझी उपजीविका. शेतीवरती मोतेवरती माझी उपजीविका. शिक्षणास मी आज पारखा. शिक्षणास मी आज प्राध्यापिका. बिचारा काय उद्विग्न झालं असेल मन त्याचं. खरंच किती अस्वस्थ होत असेल नाही मन आपलं. हो ना, खरंय. नको ते साईड इफेक्ट असतात ना प्रेमाचे. जसे हे साईड इफेक्ट असतात ना रसिक हो, तसंच प्रेमात काही गोष्टी पॅकेज डील म्हणूनही येतात. जसं की या कोरोनाच्या काळात आलेल्या कंपल्सरी विरहामुळे प्रेमीजनांची काय अवस्था झाली हे व्यक्त करतेय पौर्णिमा. नक्कीच दीप्ती. आणि ही जी कविता आहे तर कवी आहेत चंद्रहास गोपीनाथ रहाटे सर. तर त्यांची मी ही कविता सादर करणार आहे. कोविड मधल्या प्रेमाची गंमतच भारी. मंडळी, कोविड मधल्या प्रेमाची गंमतच भारी. लक्ष्मण रेषा आहेत दारोदारी. तो त्याच्या घरी आणि ती त्याच्या घरी. कोविड मधल्या प्रेमाची गंमतच भारी. भेटायची आस अशी झाली का उदास. भेटलो जरी तरी तोंडाला रे मास. बिडले जरी नयन हे भोळे. कोविडच्या भीतीने पोटात रे गोळे. मनामध्ये खाईल अंतराची दुरी. कोविड मधल्या प्रेमाची गंमतच भारी. फोनवर बोलूनच मिळेल रे सुख. फोनवर बोलूनच मिळेल रे सुख. व्हिडिओ कॉलचा आनंदही खूप. भेटीचे जरी बदलले स्वरूप. भेटीचे जरी बदलले स्वरूप. पौर्णिमेच्या चंद्राचे दिसेल रे रूप. राहूनच घरी देऊ कोविडला तुरी.
मंडळी बरं का, आपण राहूनच घरी देऊ कोविडलाच तुरी, कोविड मधल्या प्रेमाची गंमतच भारी. लॉंग डिस्टन्स लव. मस्त. ही किती अशी उद्योग आपली होते. कोविड मधली गंमत सादर हो केली. ना, हो ना. मन किती अस्वस्थ होत असेल नाही असं झाल्यानंतर. खरंच उदाची तहान ताकावर. पण काय मंडळी, करणार? असं जेव्हा मन अस्वस्थ होतं ना, त्यावेळेला एक गोष्ट करायची, समुद्रावर जायचं, छानपैकी त्या समुद्राशी गप्पा मारायच्या, मस्तपैकी मनमोकळ्या. खूप छान. खरंच ऍक्च्युली तुम्हाला माहितीये का रसिक हो, समुद्र बोलतो. समुद्र बोलतो, फक्त ते ऐकायची आपली तयारी असली पाहिजे. आणि ते कसं, ते मी आता माझ्या कवितेतनं व्यक्त करते. समुद्राची गाज ऐकलीये कधी? समुद्राची गाज ऐकलीये कधी मनापासून, त्याच्या जवळ उभं राहून? खरं तर गाज म्हणजे त्याचा आवाज. गाज म्हणजे त्याचा आवाज, त्याचा व्यक्त होण्याचा अंदाज. वा. कितीतरी पद्धतींनी समुद्र व्यक्त होतो. कितीतरी पद्धतींनी समुद्र व्यक्त होतो. आपण मात्र त्याला त्याचा लहरीपणा म्हणतो. तो व्यक्त होतो लहान मुलांसारखा. तो व्यक्त होतो लहान मुलांसारखा, त्यावेळेला लाट पायाशी खेळते. तो हळवा प्रियकर असतो तेव्हा लाटेमध्ये लाट मिसळते. वा. तो विमनस्कही असतो. तो विमनस्कही असतो तेव्हा असतो उधाणलेला. अशा वेळेला रसिक हो बघा, आपल्याला समुद्राजवळ जायची सुद्धा भीती वाटते. हो ना. तो विमनस्कही असतो तेव्हा असतो उधाणलेला. तो समाधीस्थही होतो तेव्हा शांतपणे पहुडलेला. त्याची गाज म्हणजे त्याचे सूर. त्याची गाज म्हणजे त्याचे सूर, लावती जीवाला कधी हुरहुर. आयुष्यातल्या हळव्या क्षणी मात्र तो पोटात घेतो सर्व काहूर. ऐकू येते फक्त त्यांनाच समुद्राची गाज. मंडळी, ऐकू येते फक्त त्यांनाच समुद्राची गाज, ज्यांचा ढंग निराळा अनिराळा अंदाज. ज्यांचा ढंग निराळा अनिराळा अंदाज. खरंय की मस्त नाही? कविता. खूप छान. खूप छान. असा संवाद साधणं आणि बोलणं फार गरजेचं असतं सख्यांनो. तुम्हा तिघींना हे पटतंय की नाही? हा संवाद असा साधला गेलाच पाहिजे कोणाशी नाही, तरी. खरंच महत्वाचं आहे उलट. पण हल्ली लोकांना ना, दीप्ती मॅम, पौर्णिमा मॅम, संवाद साधायलाच आवडत नाही कोणाशी. सगळेजण बिझी झालेत. पण हेच देवळात जा आणि देवाला साकडं घालून काहीतरी मागा असं म्हटलं की सगळेजण तयार असतात. अगदी पण खरं. माझ्या मनात येतं कधी कधी की देवाने जर कधी सुट्टी घेतली तर या अशा मंडळींचं काय होईल दीप्ती मॅम? काय होईल? खरंच. आणि आपण एक सुंदर रचना, सुंदर कविता नमिताकडून ऐकणार आहोत. नमिता. हो मंडळी, ही कविता डॉक्टर विकास आमटे यांनी फेसबुकवर शेअर केली होती. आहे कविता मात्र धनश्री संकेत देसाई यांची. आज देवाला सुट्टी आहे. ऐकूया हा. आज देवाला सुट्टी आहे, कृपया मंदिरात जाऊ नये. देव खूप बिझी आहे, त्याला साकडं घालू नये. जायचंच असेल तर, अगदी नाईलाज आहे समजा, जायचंच असेल तर जा एका अनाथ आश्रमात. तिथं तो लहान पोरांना हसवीत आहे. तुम्हीही हसवा एखाद्या कोमेजलेल्या फुलाला. मंदिरातही जा हवं तर, जाऊ नका हवं तर, पण आज देवाला सुट्टी आहे. तो भेटेल तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलात. तो भेटेल तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलात, प्रेमानं रोग्याला बरा करताना. तुम्ही जा आणि हातभार लावा. मात्र आपली तक्रार सांगू नका, कारण आज देवाला सुट्टी आहे. तो दिसेल वृद्धाश्रमात. तो दिसेल वृद्धाश्रमात आजी आजोबांचे डोळे पुसताना. रुमाल घेऊन जा तुम्हीही, रुमाल घेऊन जा तुम्हीही अश्रू पुसण्यासाठी. मात्र आपले अश्रू दाखवू नका, कारण आज देवाला सुट्टी आहे. तो बसला आहे ट्रॅफिक सिग्नलवरच्या खेळणी विकणाऱ्या
मुलांच्या सुरक्षेसाठी तुम्हीही जा, हातात वह्या पुस्तक देऊन त्यांना सुशिक्षित करा. उगाच पाखंड पुराणासाठी मंदिरातही जा हवं तर, पण आज देवाला सुट्टी आहे. तो बसला आहे अन्नाच्या कणात, उगीच अन्न वाया घालवू नका. जमेल तर एखादा घास द्या भुकेल्या माणसाला. तो आज त्यांच्यात बसला आहे, त्यांच्यात रमला आहे. उगीच मंदिरात जाऊन देवाचा वेळ वाया घालवू नका. त्याला भरपूर कामं आहेत. जमलंच तर काही समाज कार्य करा. मंदिरातही जा हवं तर, पण आज देवाला सुट्टी आहे. क्या बात आहे. एकदम अंतर्मुख करायला लावणारी रचना सादर केलीस नमिता तू आता, खरंच. पण आता ऑन अ लाइटर नोट, मी तुम्हा तिघींनाही हा प्रश्न विचारते. सांगा बरं, या फेब्रुवारी महिन्यात आपण कुठला खास दिवस सेलिब्रेट केला? व्हॅलेंटाईन डे. येस, व्हॅलेंटाईन डे. ग्रेट. पण मला ना एक प्रश्न नेहमी पडतो की हा दिवस पूर्वीच्या काळी कसा साजरा होत असेल. म्हणजे मी तरी कधी माझ्या आईला माझ्या वडिलांनी गुलाब बिलाब असं आणून दिलंय, आम्ही पण नाही असं कधी पाहिलं. तेच तर प्रश्न पडतो तो. काय फूल दीप्ती तुम्ही मॅम? भेजा है. क्या बात है. फूल असं नाही वाटतं- मेरा दिल है. खरंय. मला असं वाटतं की प्रेम व्यक्त करण्याच्या कल्पना पिढी गणित बदलतच असतात. इंदिरा संतांनी आपल्या एका रचनेमध्ये हे इतकं सुंदर मांडलंय. आपण आता ती रचना ऐकूया. रचनेचं नाव आहे पत्र लिहीपणा. बघा, व्हॅलेंटाईन डे वगैरे आता हग डे, रोज डे, किस डे एवढं इथपर्यंत चाललंय. पण हे अक्षरशः किती म्हणजे वेगळंच, त्याची लेव्हलच वेगळी. ऐकूया. पत्र लिही. त्या काळी आपण पत्र लिहित असतो ना. पत्र लिही पण नको पाठवू, शाई मधुनी काजळ गहिरे. लिपी रेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू, हसू लाजरे. चढण लाडकी भुवई मधली. बघा, चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून. नको पाठवू तीळ गालिचा पूर्णविरामाच्या बिंदूंतून. क्या बात है. हो ना, खरंच. खूप सुंदर. शब्दामधून नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन. नको पाठवू कागदातुनी स्पर्शामधला कंप विलक्षण. वा. नको पाठवू वीज सुवासिक. वीज कशी बघा, सुवासिक. नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून. नको पाठवू असे कितीदा सांगितले मी तू हट्टीपण. पाठविशी ते सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पाठविशी ते सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पत्रतया नंतरचे मग वाचायाचे राहून जाते. किती अव्यक्त आणि उलगडलेलं प्रेम बघा. काय सुंदर नाही. खूप छान, खरे. खूप छान. कसं आहे ना नमिता, हे इतकं सुंदर पत्र वाचल्यावर वाचणाऱ्याला स्वर्ग 2 बोटच उरेल ग. बहार आहे म्हणजे- खरंच. खरंच आहे. खरंच. पण आधी पत्र लिहिताना ही जी स्टेज असते प्रियकराची, त्याला सगळे चांगले असतात ग. म्हणजे सगळंच गोडगोड असतं. पण नवरे झाल्यावर हे का बदलतात? तुमच्या तिघींपैकी कोणी मला हे सांगू शकेल का प्लीज? नाही, दीप्ती खरंच मॅम. अवघड आहे. 180 डिग्रीज मध्ये हे प्रियकर बदलतात जेव्हा हे नवरे होतात. आणि ही कविता, ही गोष्ट, हे युनिव्हर्सल फॅक्ट मी माझ्या कवितेत व्यक्त केलंय. आणि मला ते आज तुम्हा तिघींनाही ऐकवायचंय. ऐकवू? खूप छान, म्हणजे मस्त. समस्त स्त्रीजनांचं मनोगत उलगडणार आहेस तू. हो, बघूया आता. उलगडते एखादे, बघूया. सुरू करते. हो.
इर्षाद. प्रियकर, येस, प्रियकर जेव्हा नवरा होतो, काय सांगू काय होतो. प्रियकर जेव्हा नवरा होतो, काय सांगू काय होतं. अरेच अहो होतं, सगळं समीकरण बदलतं. लग्नाआधी जे सोनं वाटतं त्याचं पितळ उघडं पडतं. वा. प्रियकर जेव्हा नवरा होतो, प्रियकर जेव्हा नवरा होतो, सतत सगळा घोळच होतो, सशाचा वाघ होतो, सतत भक्ष्य शोधत असतो. बायकोच्या चुका काढायला कुणीही न शिकवता शिकतो. प्रियकर असताना लाडी गोडी, हेही खरंय. नाही, खरंच. प्रियकर असताना लाडी गोडी, लग्नानंतर पूर्ण लबाडी. घातला आपण ड्रेस तर ह्यांना वाटतं आपण नेसावी साडी. मग हे आधीच नेहमी क्लिअर करायला काय होतं. हेच आहे, अगदी नेहमीच. प्रियकर जेव्हा नवरा होतो, खूप काही बदल होतो. बरं का मंडळी, रसिक हो, पटेल तुम्हालाही आहे. प्रियकर जेव्हा नवरा होतो, खूप काही बदल होतो. करण जोहरचा सिनेमाही डॉक्युमेंटरी वाटू लागतो. आपला साधासा प्रश्न त्यांना सर्जिकल स्ट्राईक वाटतो. वा. संसार संसार न राहता केबीसीचा खेळ रंगतो. प्रियकर जेव्हा नवरा होतो, क्या बात आहे. प्रियकर वा. जेव्हा नवरा होतो, बदलून जाते त्याची वाणी. हाही हो ग. अनुभव सगळ्यांनी घेतला असणार. अगदी. प्रियकर जेव्हा नवरा होतो, बदलून जाते त्याची वाणी. लग्नाआधी माझी राणी, लग्नानंतर आण जरा पाणी. लग्नाआधी बरोबर. गाऊ गाणी, नंतर मात्र अगं आता गप्प राहा या क्षणी. प्रेमाचं हे अजब तंत्र, प्रेमाचं हे अजब तंत्र. प्रियकर फुंकतो बहुधा प्रेयसीवर मंत्र, म्हणून त्याचा होतो नवरा अन बायको होते यंत्र. वा. प्रियकर जेव्हा नवरा होतो, प्रियकर जेव्हा नवरा होतो, खरंच बदलून जातं जग. वाहून जातो रोमांस सगळा, न दाटून येता जग. फजिती आपली बघण्यात प्रत्येकालाच रस असतो. खरंय. फजिती आपली बघण्यात प्रत्येकालाच रस असतो. वरून तो देव सुद्धा मिश्किलपणे हसत असतो. आपली त्रेधा आपला त्रागा, याला काही अर्थ नसतो. माझ्या सख्यांनो, आपली त्रेधा आपला त्रागा, याला काही अर्थ नसतो. प्रियकर जेव्हा नवरा होतो, प्रियकर जेव्हा नवरा होतो. वा. क्या वा, वा. बात. खरंच. खूप छान. पटलं की नाही नमिता? अगदी पटलेलं पटलं. आहे आणि खूप ठिकाणी रिलेट झालेलं आहे. मंडळी, तुम्ही सगळ्यांनी पण या निकषावर आपापले नवरे बसतायत का ते बघा बरं. हे आणि युनिव्हर्सल आपल्या जबाबदारीवर हे निकष लावून बघा. हा डिस्क्लेमर बरोबर. आपापल्या जबाबदारीवर. खरंय. तर मंडळी, तुम्हाला आतापर्यंत रसिक हो हे लक्षात आलं असेल की कमीत कमी शब्दात मोठा आशय मांडते ती असते कविता. आणि जेव्हा एखादी कविता गाण्यामध्ये किंवा चालीत बांधली जाते, त्यावेळेला ती एक अजरामर कलाकृती होते. अशीच एक शांता शेळकेंची कविता आहे, ती आपण ऐकूया आणि तिचा आत्मानंद घेऊया. सुंदर कविता आहे शांता शेळके यांची आणि त्याला संगीत दिलंय मीना खडीकर याने. ऐकूया. कानू घेऊन जाय राणी, धेनू घेऊन जाय, संगे चाले श्रीराम सुदा. मागे बोले माय, मागे बोले माय, कानू घेऊन जाय राणी, धेनू घेऊन जाय, संगे चाले श्रीराम सुदा. म्हणे माझ्या लेकरा रे, माझ्या वासरा रे, उशीर नको लावू वेगे, परत घरा ये रे. हाती राहे खीर लोणी, कोण तुझे खाय, हाती राहे खीर लोणी, कोण तुझे खाय, संगे चाले श्रीराम सुदा. मागे बोले माय, मागे बोले माय, कानू घेऊन जाय राणी, धेनू घेऊन जाय, डोळ्यातली बाहुली तू राजा सोन्या रे. ओंजळीत आला जणू चैत चांद
पारे. सूर्य येता माथी तुझे पोळतील पाय. सूर्य येता माथी तुझे पोळतील पाय. संगे चाली श्रीराम सुदाम. मागे बोले माय, मागे बोले माय. कानू घेऊन जाय राणी, धेनू घेऊन जाय. संगे चाले श्रीराम सुदाम. संगे चाले श्रीराम तर मंडळी, ह्या इतक्या सुंदर गाण्याबरोबर या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण आलो आहोत. ही भैरवी म्हणा कार्यक्रमाची, पण मंडळी पिक्चर अभी बाकी है. बघत राहा, ऐकत राहा. गाज, मनातल्या कवितांचा एक वेगळा अंदाज. नमिता. मंडळी, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्नेह आहेच आणि तो असाच वृद्धिंगत व्हावा ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद.